बाईशिवाय माणूस न शहाणपण नाही. काय मत आहे तुमनं? बाईशिवाय अजिबात शहाणपणा नाही. काय मत आहे तुमनं? अजून आपण आहे ना अभंगाकडे जायला नाही. मी नुसतं आडमुल्ला टाक राहिनो. अजून वावर मग कुदानं राहायचे. हा, बाईशिवाय माणसाचं शहाणपणा नाही. काय म्हणणं आहे तुमनं? मी म्हण राहिनो खरं आहे ना? तुम्ही असा गोंगायलाच निघत का बसेल? मग ते नाही समजी राहणार. पहिले कोणता कीर्तन मग बसेलेत नाही गोमालेले का एखादा कीर्तनकारने तुमले? असा दब काय राहणार का नाही? तुम्ही बोलाले बी मोके बोला ना. विचारेल वर विठ्ठल विठ्ठल पत्नीशिवाय पतीला इज्जतच नाही महाराज. जसं की एखाद्या माणसाची जर बाई इज्जत वाढत असेल तर ती त्याच्या बायकोमुळे वाढते. जसं की आता दीपावली आलेली आहे. बरेच पोरं बाहेर गावी असतात नाही का? बरेच दादा बाहेर गावी असतात. ते जर गावी आल्याच्या नंतर वर्गमित्र गावात एखादा राहणार आहे, त्याने बघावं माझे सगळे मित्र आलेले आहेत, फ्रेंड लोक आलेले आहेत. त्यांनी सांगावं पत्नीला फोन करू, नाही माझे सगळे वर्गमित्र आलेले आहेत, क्लासमेट आलेले आहेत, तू असं कर सगळ्या मित्रांना मी चहाला आणतोय, तू तयारी करून ठेव. बाईने तोपर्यंत आहे ना व्यवस्थित बट टापटीप करी ठेवलं पाहिजे. मित्र जाताच पाणीना ग्लास तयार पाहिजे. मित्र उन्हात पाणी ठेवतात लगेच नाश्ता तयार पाहिजे. लगेच त्या मित्रच समोरच नवराला विचारलो माहिती तुम्हाला मित्रसले विचारावं काय बनाव का हो. त्या 10 मित्र 100 ठिकाणी चावतच काय काय नको काय भाऊसाहेबने बाई होती भाऊ मैदान नुसतं चहा सांग बाई नाश्ता बी आणली ना जेवण सुद्धा विचारा ती काय मावली होई भाऊ बिचारी. हो मग माणूसने इज्जत कोणामुळे वाढणे? आते 10 मित्रशने 100 ठिकाणी नाव काढो कोणामुळे? तुम्ही इज्जत कोणामुळे वाढणे? बाईमुळे. पण एखादा दादाला जर कधी आम्ही मुक्कामी राईस गौत आम्ही सर्व महाराज जर कधी सकाळी मग दिकनूत एखादा दादाले त्याने चौकमाई फोन करू ऐ या महाराज रातले राय जायला होता त्याले चाले लव का? बाईनी फोन मा सांगू कोणता करत आलेला राय ना तू आखो समजी जाऊ यान गरमा अख्खा कुंदा मातेल शे रे भू. हा इज्जत वाढवायची का घटवायची बाईच्या हातात असते नाही का? हो पण काही काही माणसं ऐकायला तयार नाही. एक बाई सांगे देख मनाशिवाय तुमने इज्जत नाही. तू म्हणे मालपट निर्गवान राम राम करस तू नका तर लई राही नाही म्हणे आठे ऐका म्हणे मनाशिवाय तुमने इज्जत नाही आवरायच नाही. आणि बाकी 150 ना राहतं बहिणी होऊन ऐकतात नाही. हो हा आवरायच नाही. बाई म्हणे देखा मनाशिवाय तुमने इज्जत नाही. तो म्हणे अजिबात नाही म्हणे. लिहू का परीक्षा चालेल म्हणे. नेमका हाऊस प्रसंग होता ना आमदारकीने निवड चालू होती. हा भाऊ फॉर्म भाषण दी राहता आमना आमदारले निवडी आणा तुमले घरकुल मंजूर कर दिसू. आमना आमदारले निवाडी आणा सिरमिट कॉन्क्रीटना रस्ता बनाई दिसू. आमना आमदारले निवाड द्या तुमले विहिरी नाही ते विहिरी मंजूर कर दिसू. पगार चालू कर दिसू. इथला फॉर्म मा सांग राहता बाईने घरते ना 8-10 वरीस ना पोऱ्याला दाड म्हणे वैरे पिंट्यातून बापले पुरण वाटायला बोलायले म्हणे. अहो भाऊ भाषण दिरा ना पोऱ्या उन्हा 8-10 वरीस ना म्हणे पप्पा हो म्हणे काय रे भाऊ म्हणे मन मायने तुमले पुरण वाटायला बोलावं याले येवाया मग आम चाले. एवढा लोक ऐकी राहणार मन बायकोनी पुरण वाटायला बोलावं काय करा ना भाऊ लय मनात प्रश्न आहे. मग म्हणे तो स्टेजवर न उतरला घराकडे जातोय राग राग मजाही राहता ज्या लोके सब ऐकाले त्या दांगडो दकाल पुढे आको लोकेच ना कामच राहते. हो शिलगाई देवाना नांग शेकाना जर कोणी लढाई बसवी ना या मायासले बोलती सवयराज बाजूमा जर लढाई चालच ना एखादी बाई जर वर जाल गे ना या नाव ताई तुमले काय काम पडा घर जा नाव माय. एखादी बहीण त्या आपला घर मा चप्पल उलट मार देत लटकू दे माय. याच ना दांगडू चालू विठ्ठल विठ्ठल अहो भाऊ घर मागूच ना याच ना दांगडू होईन भाऊ या अशावर गाव म्हणा लोके बडा बसेल होतात दारमा ऐकान करता काय वच बस. अहो घर माग्या म्हणे तुला अक्कल शे का? मी एवढा लोकेच मग भाषण दिरा तू डायरेक्ट सांग राही म्हणे पुरण वाटाल बोलाव तुमले सांगो तर मी ठराव ते तुमने इज्जत वाढाव सुबीन मी ठराव ती इज्जत घटाड सुबी. अरे बट ही काय गिरा केले म्हणे आते पण तुमले मान्य ना मनाशिवाय इज्जत नाही. मला बट मान्य फक्त तू आता इज्जत राख म्हणे. बाई बाहेरून लोके सर्व उभा होतात तुमले काय वाटस म्हणे. मी म्हणा नवराले काही पुरण वाटायला बोलावं का? अजिबात नाही.
मना नवरा सभामा बोल राय ना इथला लोके तुम्ही म्हण नवरा सभाली येत शेतस एवढा लोके येलेत खाली आत कस काय जाऊ देवा ना म्हणे असं असं टाला टाला बसलेत ना तुम्ही असा कथा कथा बडशात ना पुढे असा कथा कथा पाणी पडी टाला टाला नेमन बजेट तरी बसा तुम्ही अजून बी विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आमचे सगळे जीवाभावाचे सगळेच महाराज मंडळी आहेत. मृदंगाचार्य तबला वादक महाराज इकडे आमचे गायनाचार्य महाराज आहेत दोघंही इकडचे महाराज सगळेच कीर्तनासाठी उपस्थित बरीच महाराज मंडळी आहेत. खरं तर सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही कारण मी जर नावं घ्यायला गेलो तर आपल्याला कार्यक्रम वेळेवर जय विठ्ठल झालं पाहिजे असं आज ठरलेलं आहे. म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. आलेले सगळे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असणारे प्रत्येकांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल कोण नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आता विको कमी करून घ्या. ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा आणि ते नाथ बाबा या अभंगातून भगवंताला काय आवडतं ते सांगतायत. भगवंताला आवडणारा प्रकार भगवंताच्या जवळ जायचं असेल नजदीक जायचं असेल तर देवाला काय आवडतं ते करावं लागेल मग आपण देवाला आवडू किंवा देवाच्या जवळ जाऊ शकतो. पण देवाला आवडणारा प्रकार सांगतायत नाथ बाबा. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार असावा. सांगणारे नाथबाबा आहेत ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहात. सांगणारे नाथबाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. हो शांती ब्रह्मनाथ बाबा पण तो अधिकार आहे त्यांचा. शांती ब्रह्म आहेत पण जर समाज ऐकत नसेल तर शिवी सुद्धा घातली नाथबाबांनी. जर ऐकत नसतील तर शिवी पण घातली. जसं की आमच्या संतांनी अगोदर समाज ऐकत नाही देवाच्या जवळ येत नाही म्हणून माझे संत समजवतात भैया लागून या पाया विनवितो तुम्हाला करिटाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगितलं तरी समाज ऐकत नसेल तर माझे संत सांगतात करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. पहिले पाया पडून सांगितलं तरी ऐकत नाही. मग बाप म्हणलं ए बाप्पा जा ना तरी ऐकत नाही. जसं की मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल महिला माता. तुम्ही जर पोराला दुकानावर पाठवलं तो ऐकत नसेल मम्मी मी जाणार नाही आई मी जाणार नाही. तुम्ही म्हणसा नाही बेटा जा रे हे दादा जा रे. तो ऐकतच नसेल तर माय त्या शेवट शेवट मग हो भाऊ पाय पडत जाय रे. ऐकत नाही मग पाया पडते माय. पाया पडेल वर बी ऐकत नाही मग थोडा राग वाढस माय ना जाय रे हो म्हणा बाप तू जाय रे. तुमच्या परिचयासाठी सांगेल तुम्ही जर एखाद्याला 50,000 रुपये दिले 50,000 रुपये दिले आणि 50,000 रुपये रिटर्न मागायचा वायदा होता 8 दिवसाचा. 8 दिवसाच्या नंतर तुम्ही 9व्या दिवशी फोन केला दादा तू 50,000 रुपये घेतले होते देऊन टाका ना ते. का हो आप्पा ते 50,000 दे टाका हो. आप्पा सांगा इथला दिन निघ्या दाखव 8-10 दिन काढल्या पहिला मग का हो आप्पा दी टाका हो. 8 दिन वायदा चुकाय जायला का हो आप्पा आखो 5-4 दिन मागेल राहता आप्पाने दुसरा 7-8 दिन मग फोन करू तरी आप्पा सांगत आखो 5-4 दिन काढल्या. मग का हो आप्पा ना मग शेवट का रे आप्पा अरे त्या दी टाकणार हा हो का ना निष्ठा बट ना मग शेवट आरे कार्यावर उतरणं पडत. बरोबर आहे की नाही. हा तसं संतांनी अगोदर पाया पडले बाप म्हणलं नाही ऐकलं मग आरे कार्याची भाषा. अगोदर पाया पडले संत ऐकत नाही मग बाप म्हणलं तरी ऐकत नाही. मारे कार्याची भाषा उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता तरी ऐकत नाही. मग माझ्या नाथ बाबा तर कठोर भाषेत सांगतात काय माय गेली होती टिंब टिंब पाशी हरे नाही मुखाशी हरे मुढा. जर तुझ्या मुखातून भगवंताचं नामचिंतन येत नसेल हा शिवी घातली बरं नाथ बाबांनी. तुम्हाला अधिकार नाही सांगण्याचा म्हणून मी तेवढा शब्द कापून घेतला. हो हरी नाही मुखासे हरे मुढा. अरे तुझ्या मुखातून जर भगवंताचं नामचिंतन येत नसेल तर तुझी माय का भाऊ हा समजी घ्या तुम्ही. तरी समाज ऐकत नाही.
ज्यांना कळलं ते ऐकतात, ज्यासले समजे की ते कीर्तने ऐकतात, भगवंतानं नाम चिंतन लेतच. ज्यासले समजणं नाही त्यासनं अजून बी एलपडा चालू शेतच, नाही का? त्यासनं अजून बी एलपडा चालू शेत. परित जे बाबा सांगतायत ना नाथ बाबा ते शांती ब्रह्म आहेत. हो, ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा इथं सांगत असताना सांगतात भगवंताला काय आवडतं तो प्रकार तुम्हाला. हो, पण ऐका ना, शांती ब्रह्म नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते सगळ्याच लोकांना पचलं असेल का हो बाबा? जेव्हा नाथ बाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते सगळ्याच लोकांना पचलं असेल दादासाहेब? अजिबात नाही. काही काही लोकेसना पोटमा दुखणंच होईल. कारण एखादा जर तुम्ही चांगलं काम करायला निघणार, चला बुवा आमनी गलीमा गटार आहे, आई गटारले आता असं करत ग्रामपंचायतना कामे करतात नाही, 2, 4, 5,000 10,000 रुपये म्हणा करतील का जायत ना, पण मन रस्ता क्लिअर करले हो मन गलीना. एखादा माणूसने जर स्व खर्च 2, 4 ट्रॅक्टर मुरुम लई उन्हा ते टाकीले ना, रस्ता क्लिअर करली ना, त्याला अख्खं गाव चांगलं मन असतं. हा, ज्याशनी बुद्धी चांगली त्या सांगतील काही काशे ना भाऊ आप्पानी करबू चांगलं काम, दादानी करबू चांगलं काम. ज्यासले किडा पाडणार त्या एकच हा फुकट कोण करस कार त्याला ग्रामपंचायत मग काहीतरी भेट नव्ही रे पाडात का किडा. जेव्हा माणूस काही चांगलं करायला निघतो ना, हो, तर काड्या करणारे असतातच महाराज, किडे पाडणारे असतातच. पण आहे ना, चांगलं कार्य करत असताना लोक काय म्हणतील हे डोक्यातून फॅट पहिले काढून टाकायचं. कारण जेव्हा आपण काही चांगलं करायला निघतो ना तर कोणी चांगलं सगळे चांगलं म्हणतील असं नाही. मी नेहमी उदाहरण देतो, या वर्षी तो माझं ठरलेलं उदाहरण आहे. हे लाईट लावलेत आपण कशासाठी लावले तो बाबा? लाईट कशासाठी लावलेत आपण? उजळ करण्यासाठी, बरोबर आहे ना? लाईट लावलेत उजळ करण्यासाठी, बरोबर आहे ना बहिणी सोन माया सोन? या लाईटी आपण कसा करता लावायच्यातच उजाळ करायसाठी. पण जटे उजाळ्या करू का तटेच किडा पडतस. या सोप्या सोप्या गोष्टी शेतीच्या जटे उजाळ्या करायला जाऊ का तटेच किडा पडतस. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवा ना, हाय नुसतं देखीच नाही सांगितली नाही, ऐकू नका, यान पुढे बी ऐका. हा त्या लाईट ना जोडे कितला का किडा गर्दी करेत ना, कितला का किडा गर्दी करेत ना. हा लाईट आहे ना बंद नाही बस, कारण त्याला माहितीशी या किडा उजीव घेते पायटेपर्यंत मरी जायला राहतील, आपल्या हाकू सकाळी चालू बनशी मनीषीन किडा असणार वर्ष लागानच नाही जीवन जगत असताना. हो, पण नाथ बाबा शांती ब्रह्म आहेत. आणि काही लोकांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं, एका येवणानं नाथ बाबांच्या अंगावर थुंकावं दादा 108 वेळेस. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथ बाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. त्या येवणाला लाज वाटली, येऊन नाथ बाबांचे पाय धरले बरं का. आता इथं पण बघा, तवय ना दुश्मन सुद्धा खानदानी होतात बाबा, तवय दुश्मन सुद्धा खानदानी होतात, त्याले सुद्धा लाज वाटणी. मी अंगावर थुंकलो तरी सुद्धा नाथ बाबा वरती बघत नाही, त्या येवणाने येऊन पाय धरावे एवढा खानदानी दुश्मन बी होतात. हा ते कसं काय वातावरण आहे काका? हा ते जिथला किडा पाडता येते तिथला पाडता जास्त वाढवतो दुश्मनी, बरोबर आहे ना? अजूनही जगायची पद्धत आपल्याला काही लोकांना कळलेली नाही. ज्यांना कळली ते सुखी येतं, पण काही लोकेशले अजून बी कळी नाही राहिली. हो, आमचे ढोक बाबा सांगतात, आणि मी ते लहानपणी ऐकलेलं, मी चोरलेलं आहे ते मटेरियल. हो, ढोक बाबा सांगतात दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे. कितला खानदानी पाहिजे माहिती आहे का? समोरासमोर घर होतात म्हणे, समोरासमोर घरे होतात, इतका कट्टर दुश्मन एकमेकनं तोंड टेकेत नाही. एक दिवस अहो भाऊले बैर दिशाला जाणं होतं, बैर दिशा समजाच ना पण तुमले समजस ना, बरं आहे बुवा. नाही ते मी बिनकाम ना वा त्या कुठसून तुमले समजाव नाही. हा, वायबार थकसो मी, बरोबर आहे का नाही? ज्यासनी करता ना द्यायचे त्यासनी खावायला पाहिजे, नाही ते मन बडं फेकाय राय ना वायबार असं नको आले. तुमले समजायला पाहिजे, कारण आपली भाषा इतकी फिराव तिथली फिरस, जितकी फिराव तिथली फिरस. म्हणा एक व्हिडिओ चांगला व्हायरल व्हायला. भाषा कोणती का असे ना बाबा परफेक्ट पाहिजे. ती आयराने मग उतरणं त्या आयराने बी परफेक्ट. मराठी बोलायची असेल तर मराठी पण परफेक्ट. हा जर उन्हात प्रसंग आदिवासी बोलणी ताबी यावाला जो आहे, भाषा परफेक्ट पाहिजे. नाहीतर मग फजिती काय वस माहितीये का? आमना वर्गा म्हणा वर्ग मित्र होता, 7वी 8वीला होईन मी. ते आयराने खेडागावना पोरसल्या मराठी आयराने मिक्स करानी सवय नाही का. त्या भाऊले जोरात 2 नंबरले जाणं होतं. जॉग्रफीना पिरियड चालू होता, भूगोल. सर जोरात शिकाड राहणार. अहो भाऊनं पोटमा काही निघणी म्हणे, सर म्हणे काय रे, झाडाला जायचे. कारण जुना म्हातारा म्हणत ना, झाडा बसायला जावानं, परसाकडले जावानं. त्याला असं वाटे सुशिक्षित भाषा मग बोल राही वा म्हणे, झाडाला जायचे म्हणे. बाड्या आयुष्यभर झाड नाही शिकेल म्हणे तू, पोरे आखो बची घ्या. आखो पोटमा काही उनी म्हणे, सर झाडाला जायचे, तू बस रे शिकिले रे, अख्खा आयुष्य झाड शिज रे.
शिकणार नाही तेच कर नाही तुला बस म्हणे खाले भाड्या आको बशी घ्या आको 2-4 मिनिटं मग कळून सर बटा बाल्या असं बस नका नाही 2-3 मिनिटाले नुसता रूम असा आत्तरना वास मारे बाकी ना पोरे म्हणे सर वास घाण येतोय म्हणे काय झालं रे म्हणे बाड्यान पराक्रम कर टाका म्हणे सर उन्हात बाड्यान जोडे का रे बाड्या तुला अक्कल आहे का कमीत कमी सांगायला पाहिजे ना रे सर म्हणे मी तर तुम्हाला कधीचा सांगत होतो झाडाला जायचंय झाडार त्याले झाड आले नाही रे ओ काका त्याले संडासले म्हणतात रे ओ आई बा झाडाला जायचंय भाषा सुद्धा परफेक्ट यायला पाहिजे नाहीतर फजिती विजास बऱ्याच ठिकाणी अशी फजिती दिवस मी एकदा घाटावर गेलो कीर्तनाला गेलो नवीनच सुरुवातच होती माझी घाटावर कीर्तनाला गेलो मी विनोद करत होतो हा माझे विनोद जोरात चालले पण त्या काय आशेत नाही मला असं वाटणं म्हणतं काय पसनो भूमी कीर्तन नंतर 2 म्हातारा मन जोडे उन्हात म्हणे महाराज म्हणलं काय बाबा म्हणे अभंग बिभंग बारी सोडा म्हणे तुम्ही म्हणत मग म्हणे मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळ ना मग तवय मला समज ओ भाऊ आपला माल आता नाही खपस रे भाऊ म्हणतं मग तवयच ना मी आता स्टॉपला फिरायला नव्हतं आता गौजने धंदा काय जाता धंदा असतं फिरू ना काय कथा गले फिरायला हा पण मन ध्यान भावना होत आता काय धंदा होत नाही मग आता बरं बा म्हणतं बोललं तर बोलणं कळलं पाहिजे तर बोललेला अर्थ आहे ना तर उगाच काय थकायचं बरोबर आहे की नाही